मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चासाठी पुण्यातून सुमारे 1 लाख लोक जाणार आहेत। यातील अधिकाधिक संख्या रेल्वेने मुंबईत पोहोचेल असा आयोजकांचा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे मोर्चाच्या नियोजनासाठी स्वयंसेवकांची पथकं देखील मुंबईच्या दिशेने रवाना होतील। या सगळ्याविषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुंजीर साहेब, प्रत्येक मोर्चा हा इतिहास घडवणारा ठरला। या सगळ्याच म्हणजे शिखर जे आहे ते गाठलं जाणार आहे ते उद्याच्या मुंबईतल्या मोर्चामध्ये। पुण्याचा सहभाग सुरुवातीपासून मोठा राहिलेला आहे। पुणे म्हणून काय तयारी आहे, कसल्या पद्धतीने नियोजन सुरू आहे, आत्ता स्थिती काय? पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचं नियोजन 9 ऑगस्टला मुंबईला जाण्याच्या संदर्भात आणि मोर्चासाठी जवळपास 1 लाख समाज बांधव, भगिनी, विद्यार्थी, युवती या मुंबईला पोहोचणार आहेत 9 ऑगस्टच्या मोर्चासाठी। आम्ही पुणे शहरामध्ये सर्व पेठामध्ये बैठका झालेल्या आहेत, उपनगरामध्ये बैठका झालेल्या आहेत, जिल्ह्यामध्ये तालुक्यात बैठका झालेल्या आहेत। संपर्क या ठिकाणी जसं आज मध्यवर्ती कार्यालय केलेलं आहे त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये समन्वय करण्यासाठी कार्यालय केलेले, संपर्क कार्यालय केलेले आहेत। गावागावामध्ये बैठका झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे पुण्यामधले म्हणजे पुणे जिल्ह्यातील जे लोक मुंबईमध्ये राहतात नोकरीच्या निमित्तानं, त्याचप्रमाणे उद्योगधंद्याच्या निमित्तानं त्यांनासुद्धा आम्ही जागृत केलेलं आहे। आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, मनसर, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी या भागातील अनेक लोक, लाखो लोक मुंबईमध्ये राहतात। डबेवाल्यांच्या संघटनेमध्ये ते लोक आहेत, त्याचप्रमाणे ऊसाची गुऱ्हाळं आहेत, नवी मुंबईच्या मार्केटमध्ये दलाल आहेत, त्याचप्रमाणे हमाल, माथाडी कामगारसुद्धा आहे। त्या सर्व लोकांकडे लोक कालपासूनच जायला सुरुवात झालेली आहे। आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून 4 चाकी वाहनं, बसेस ठरवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे रेल्वेने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोक मुंबईला जायला सुरुवात झालेली आहे। हा जो मुंबईमध्ये निघणारा ऐतिहासिक हा मोर्चा आहे, आतापर्यंतच्या मोर्चाचं शिखर गाठणारा मोर्चा आहे। आणि या मोर्चाची शासनाने निश्चितपणे दखल घ्यायलाच पाहिजे, कारण 57 मोर्चे झालेले आहेत, लोकशाही मार्गाने झालेले, शांततेच्या मार्गाने झालेले आहेत, संयमाने झालेले आहेत। शासनाने किंवा या राज्यानं, सगळ्या जगानं मराठ्यांचा संयम पाहिलेला आहे। आणि जर 9 ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या काही मान्य झाल्या नाही तर या पुढच्या काळामध्ये मराठ्यांचा राग काय असतो ते सुद्धा शासनाला आम्ही दाखवून देऊ। आणि यापुढचे मोर्चे हे मुकमोर्चे राहणार नाही, यापुढचे मोर्चे हे ठोकमोर्चे राहतील, यापुढचे मोर्चे हे दंडोके मोर्चे राहतील, यापुढचे मोर्चे हे विधानसभा आणि मंत्रालयावरती राहतील। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।